स्वारगेटला जो प्रकार घडला तोच प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातले भाजपचे त्यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्या बाबतीत घडलेला समोर येतोय. इतिहास काळातले छत्रपती शिवकाळातले सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातल्या एका स्त्रीचा, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यानं कसा छळ आणि विनयभंग केलेला आहे या संदर्भातली माहिती समोर आली आहे. आणि ती महिला, ती अबला पुढल्या काही दिवसामध्ये विधान भवनासमोर उपोषणाला बसते अशी ती बातमी आहे. संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळात आहे. आता हे पात्र नवीन निर्माण झालं. फडणवीस मंत्रिमंडळाचे पत्ते पुन्हा एकदा फिसले पाहिजे. त्यांनी पुन्हा एकदा सर्व मंत्र्यांची झाडाझडती घेतली पाहिजे. आणि ही सगळी जी रत्न आहेत, ही किती रत्न आहेत, 14 रत्न आहेत का अजून काय रत्न आहेत मला माहित नाही, ही सगळी रत्न त्यांनी एकदा तपासली पाहिजेत की कोणाचं नक्की काय आहे. जयकुमार गोरे यांच्या बाबतीत समोर आलेली माहिती अत्यंत गंभीर आहे, महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे. तुम्ही अबू आदमीच्या राजीनाम्याची काल मागणी केली, पण अबू आदमी तुमचाच माणूस आहे, तो तुमच्या मदतीला धावला. त्याच पद्धतीचे गंभीर स्वरूपाचे आरोप. फक्त औरंगजेबाची प्रतिष्ठा वाढवण्याचं वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्राचं कलंक लागत नाही, तर हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातल्या स्त्रीचा विनयभंग केला आणि तो मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात असेल तर त्यामुळे हे महाराष्ट्र कलंकितच होतो. आणि अशा कलंकित मंत्र्यांना, मग संजय राठोड पासून सगळे, आपण का बरं मंत्रिमंडळात ठेवलेलं आहे? मला आश्चर्य वाटतंय. भारतीय जनता पक्षातल्या ज्या महिला मोर्चाच्या चिमण्या आहेत सगळ्या, त्या एरवी फडफडत असतात. मग आता काय झालं? आता त्यांचं फडफडणं कुठे गेलं? का फक्त विरोधी पक्षाच्या एखाद्या आमदार खासदारावरती, नेत्यावरती कोणी आरोप केले की तेवढ्यापुरतंच तुमचं फडफडणं असतं का? जयकुमार गोरे असतील, स्वारगेट प्रकरणामध्ये ज्या आमदाराचं नाव आलेलं आहे आश्रयदाता म्हणून तो असेल, धनंजय मुंडे असेल, कोणी राजीनामा मागितला तुमच्यापैकी? सांगा ना. हे काय तुम्ही एक वेगळा तराजू आणलेला आहे का? कुठे आहे महिला आयोग महाराष्ट्राचा? कुठे आहेत महिला नेत्या? सर्वच पक्षांच्या महिला नेत्यांविषयी माझा आरोप आहे.